आजी म्हणत होती का भूत तो म्हणजे राक्षसाचे लक्षण आहे म्हणते. क्या बोला तूने? राक्षसाचे लक्षण आहे म्हणते. सस्ता सुस्ता टेलीवियर पांघरण्याच्या बी काम येते, बिलंगाच्या बी. समझ रहे हो? सॉरी, रात्री जेवलेले भांडे. क्या बोला तूने? रात्री जेवलेले भांडे. सॉरी, जिंदगीचे दो गुण. जनता माफ नहीं करेगी. पाणी. ओ भाई आजो भांडे घासणार नहीं. बहुत मेहनत करावं लागते. नाही माहीत, जर सिंगल असाल तर माहीत पडेल. नमस्कार मित्रांनो, ओम साईराम. तर काय म्हणतात, तर सो गाईज, तर हा ब्लॉग असणार आहे आपला रूम टूरचा. तर मी इतक्यात ब्लॉग याच्यासाठी नाही बनवू शकलो कारण की माझी तब्येत होती खराब, तर म्हणून. तर आजचा हा ब्लॉग असणार आहे होम टूरचा. तर चला, लेट्स गो गाईज. न टाईम घालवता हा ब्लॉग चालू करूया. तर चला. तर गुड मॉर्निंग गाईज. तर आता सकाळी 8 वाजलेलं आहे आणि उठलो आहे. तर गाईज बघू शकता, सकाळी उठणं 8 वाजता. भाई हे म्हणते, आजी म्हणत होती का भूत तो म्हणजे राक्षसाचे लक्षण आहे म्हणते. क्या बोला तूने? राक्षसाचे लक्षण आहे म्हणते. पण मी राक्षस ना भाई, राक्षस नका म्हणा मला, आजी म्हणत होते. ये का बवासीर बना दिए हो. तर सो गाईज गुड मॉर्निंग. आता बघतो यार आता का करायचं आता. तर गाईज तुम्हाला एक गोष्ट दाखवू का? थांबा 1 सेकंड, तुम्हाला दाखवतो काहीतरी. वाव, ब्यूटीफुल. तर गाईज फायनली बघा यार, रात्री मी जेवण केलं ना भाई, पसारा पूर्ण अस्ताव्यस्त पडलं नाही यार. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. हे बघा अभ्यास इतक्यात तर मी केला नाही कारण की तब्येत बरी नव्हती म्हणून. तर साफसफाई करायची आता बहुत काही. तर विचार करून राहिलो पहिले. आता उचल वाचल करतो आणि साफसफाई करून घेतो पहिले. तर चला थोडा बाहेर वगैरे जाऊ, बाहेरचं नेचर. तर सो गाईज फायनली बाहेर आलो. तर भाई काय म्हणता, सकाळची ऊन घ्यायला लागते. अच्छा, हमको सिखा रिया है. तर वे भाई का वे थांबा दाखवतो तुम्हाला. हे काय, रात्री भांडे घासले, सॉरी रात्री जेवलेले भांडे. क्या बोला तूने? रात्री जेवलेले भांडे, सॉरी जेवण केलेले भांडे. काय यार, झोपेतून उठल्यावर शब्द नाही निघत तोंडात. हे जेवण केलेले भांडे भाई एवढे सारे. आता आतमध्ये बी ते एक भांडं आहे, ते बी धुवायचे आहे आणि हे बी धुवायचे आहे. आणखी दुसरं एक आहे, आणखी एक कपडे बी धुवायचे आहे. भाई लाईट सुरूच होता काल रात्री. ओ माय गॉड, लाईट सुरूच होता. अबे भाई हे का वे. ओ भाई ये क्या है? हे पूर्ण साफ करावं लागन भाई, हे बी साफ करावं लागन भाई. आज तर बहुत कामं आहे, आज बहुत कामं करायचे आहे. तर काहीच आज बहुत कामं आहे आपल्या मागं. तर आज कामं करायचे आहे पूर्ण, कारण की घरी तर करत नाही पण इथं करावं लागेल. बात तो सही है. कारण की रूमवर कोणी करायला येणार नाही आहे, करा तर आपल्यालाच लागणार आहे. तर सो गाईज लेट्स गो, व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा कारण की एकट्यालाच करणं आहे ना, एकट्यालाच बडबड करणं आहे. तर सो गाईज चला साफसफाई करायला लागू. मी आता भांडे घासायला चाललो. तर क्या बोला तूने? भांडे घासताना आपण बोलू. तर कामं तर होत राहते. पहिले चाय महत्वाची आहे. पहिले चाय पिऊन घेतो. चाय पिल्यानंतर कामं होत बसते ना. चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. करत बसून नंतर कामं, रूमची कामं का सायंकाळभर बी नाही केले ना तरी काही टेन्शन नाही, कोणी टोकणारच नाही ना. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. एकटाच मालिका भाई रूमच्या. तर मजा आहे भाई एकट्याला. तर पहिले चाय पिऊन घेतो, नंतर मग बाकीचे काम करतो. चला चाय पिल्यानंतर भेटू कामं करताना. ओ भाई आजो भांडे घासणार नहीं. साला जीवनात कधी भांडे नसेल घासले, आता घासा लागून राहिलं मध्ये. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. घासो भांडेच घासा लागून झाला आता आपल्या. पूर्ण भांडे घासायची नाईट झाला. रात्रीची भाजीची खराब झाली. घासा लागते नाही घासले तर भाई बहुत गोडे लागते.
बात तो सही है. जमा होते बोल चांगला आहे भाई. का बा आपल्या रूम मध्ये नाहीये पार्टनर राहिलं झाला मग झालं तुम्हारे भरोसे सब अच्छा सिंगल लाईफ इज बेस्ट लाईफ. तर सो गाईज फायनली बघू शकता की भांडे मी घासले आणि आता चाललो आतमधले कामं करायला. आतमधले कामं राहिले आहे. आता कोणते कामं राहिले? हे पूर्ण कामं राहिले आहे. अबे यार मग अशी चाय पिला होता तो तसाच राहिला, तो बी धुवा लागेल आता मला. डबल ते धुवा. आता हे राहिलं आहे, हे वगैरे ब्लँकेट वगैरे घडी करायचे आहे. वरून हे साफसूफ करायचे आहे. राहिलं थोडंसंच काम, मग कपडे भी धुवायचे आहे. तर चला लेट्स गो गाईस. पहिले आता रूम साफ करू. तर रूम साफ करताना आता बोलू की काय बोलायचं. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. का उचलायचं आहे हो, हे साफसूफ करायचं आहे. तो नाही हे बोला हा एकदा ठेवायचं आहे. तर काही जशी राहते रूम मधली लाईफ एकट्याची अशी एन्जॉय करायला लागते. तुम्ही करता भाई आपल्या घरी, आम्ही रूम वाल्याची आम्हालाच कामं करायला लागते. तुमची मम्मी पप्पा राहते ना घरी कमाई कराल सॉरी कामं करा. मम्मी तुमची मम्मी राहते ना आम्हाला काय रूम वर एकटा करा करनी पड़ती है भाई. जिंदगी है वो चलानी पड़ती. साला साफ सफाई भाई पूरा परेशान हो. समझ रहे हो आप समझ रहे हो. आम्ही महिन्याभरातून एक वेळ केलं ना तर समाधान आहे आनंद सही म्हणतो. तर चला भेटू. बॅटरी लो आहे का टर्न ऑन करणं भाई नहीं. हे हुबक न घेतला ना तर याला लाव ना भाई. बॅटरी डाऊन झाली तर हे लावावं. चला मी बी लावणं विसरलो यार. तर काहीच बॅटरीची चार्जिंग नव्हती ना, पॉवर बँक घेऊन ठेवलाय. त्याच्यासाठी बॅटरी चार्ज झाली पाहिजे फोनची. तर भाई पॉवर बँक तिथं होतं, मोबाईलची बॅटरी होती नाही. तर भाई म्हणून मी पहिले लावलं फोनला चार्ज. आवाज बी आला असेल आय थिंक. हा फोन येडा पिसा आहे. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. चार्जिंग बी डाऊन झाली ना टुडूम मधला तरी बी आवाज करते आतमध्ये. तर सो गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. हे लेट्स गो टर्न युअर डायरेक्शन. तर सो नेक्स्ट वर्क इज आपलं हे घडी करायचं आहे. तर सो घडी करण्याची भी टेक्निक राहते मामा. इसको ऐसा पकड़ो बाद में ऐसा करो. सगळं गर्मीत बी घाला लागते सॉरी पांघरा लागते. शाबाश बेटा. कपडे थोडी ना भाई खाल्ला रे. बात तो सही है. त्यात पांघरा लागते कारण की एका दुसऱ्या याचं काम करते म्हणजे पर्सनचं काम करते. रात्री एक टेडी बिअर कसा सोबतीच्या काम करते माझं टेडी बिअर सस्ता सुस्ता टेडी बिअर. पांघरण्याच्या बी कामी येते, बिलंगाच्या बी समझ रहे हो आप समझ रहे हो. सस्ता सुस्ता टेडी बियर अपना गरीबों का टेडी बियर बोलते इसको. हाँ बॉयज कैन अंडरस्टैंड यू नो. लेट्स गो गाइस. तर आता झाडतो रूम पूर्ण झटक पासून पूर्ण झाडाला आता रूम. शाबाश बेटा. तर रूम आता झाडून घेतो. नंतर झाडल्यानंतरचा लुक तुम्हाला दाखवतो पूर्ण. झाडाच लागते पुसायला लागत. हे बघा जिंदगीचे 2 गुण. जनता माफ नहीं करेगी. पाणी दारू नाही पाणी नाही तर दारू पाणी जिंदगीचे 2 गुण त्याला. शाबाश बेटा. अब रात में एनर्जी आती इससे पानी से. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी पानी हमेशा साथ रहता है.
बात तो सही है. कुछ नहीं हो, कुछ नहीं हो, कुछ नहीं हो यार. थोडं बाथरूम लागली होती. बारकी बोलतो हलकी पतली झाडझूड करायला लागते घरी टेम्पररी. बस आपल्याला क्लीन दिसलं म्हणजे झालं आपली रूम. बाकी को क्या करना है, बस अपने को हैंडल करना है. ऐसे रहती भाई बॉयज लाइफ की जिंदगी रूम में की. अकेले रहो, अकेले काम करो और अकेले जीते रहो. सही है, इसको बोलते हैं लग्जरियस लाइफ. नहीं और दुसरा कुछ तो भी बोलते हैं भाई. या लाईफला अजून दुसरी काहीतरी म्हणते. कोणती तरीच लाईफ म्हणते ना. हा, बॅचलर लाईफ. तर गाइस बघू शकता की कचरा किती निघाला. मेहनत देख सकते हो, पसीना पसीना हो गया पूरा. तर गाइस बघू शकता झाडझूड झाल्यानंतरचा लुक. यार किती सही दिसतंय काय का नाही, बहुत सही दिसून राहिलं. तर सो गाइस सांगा की कशी रूम वाटली तुम्हाला. आणि आता राहिलं बाहेरचं आता करतोय मी. थोडा थकलो आहे. पहिले स्प्राइट पितो. स्प्राइट मध्ये ते पाणी आहे भाई. गाइस बघू शकता फायनली कपडे झाले आहे धुणं. आणि बघा की घाम किती आला. कपडे धुतले फायनली. तर भाई बहुत मेहनत लागली एवढी साफसफाई कराल, कारण की बहुत थकलो आहे. बहुत मेहनत करायला लागते. नाही माहीत जर सिंगल असाल तर माहीत पडेल. तर गाइस ब्लॉग तर तुम्हाला आवडला असेल, तर तुम्हाला हसा आला असेल, तर काही करेक्टनेस असेल तर तुम्ही सांगाल की बा इथं चुकलो बा म्हणून. मी त्याच्यात करेक्टनेस करेल न. सपोर्ट करा गाइस छोटा ब्लॉगरला. तर सो गाइस हा ब्लॉग इथे सेंड करतो. आणि जर तुम्ही नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा. काय गाइस नक्की सबस्क्राईब करा. तर सो गाइस नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. चला टाटा बाय, टेक केअर.